आज आपण सोयाबीन चणा डाळची भाजी करायची आहे। हे मी गरम पाण्यात भिजत घालून नरम करून घेतले आहेत। मी आता तेलात जिरं टाकले, हिंग टाकते। चणा डाळ आहे ना म्हणून थोडी हिंग जास्ती। कांदा टाकला, मिरची फोडणी टाकायची, स्वाद येतो। आणि हे मसाले, मालवणी मसाला, लाल मसाला, गरम मसाला, धना पावडर, हळद। तर ही चणा डाळ मी धुवून 4 तास भिजत घातलेली, ती परतून घेते। 1.5 ग्लास पाणी घालून चणा डाळ शिजेपर्यंत आता ह्याला चांगली शिजू द्यायची डाळीला। डाळ शिजली की मग त्यात सोयाबीन आणि वाटण घालायचं। व्हिडिओच्या नादात मी आलं लसूणची पेस्ट टाकायला विसरली, ती मी आता वेगळी भाजून टाकते। 1 चमचा टाकली, ती शिजवून त्यात टाकते। चांगली भाजून आता भाजीत टाकते। त्यात कांदा, खोबरं आणि टोमॅटो घालून मी हे चांगलं भाजून हे वाटून घेतलेलं आहे। 1 चमचा मीठ, हे दाबून त्यातलं पाणी काढून मी हे स्वच्छ धुतले आहेत। पाणी गरम झाल्यावर आलं तर ह्या ट्रेनने तर हे वाटण लावायचं। चांगला कढ आला, आता हे वाटण टाकले आणि सोयाबीन टाकले तर 5 मिनिटं ह्याला चांगला बॉईल येऊ द्यायचा, म्हणजे हेही शिजणार आणि वाटणही चांगलं त्यात मुरून जाईल। आपली भाजी रेडी आहे, रेडी टू सर्व, रेडी टू ईट। ही आपली भाजी तयार आहे।